नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश गोविंद परब। आज आम्ही आलो आहे रायगडची कबड्डीची चाचणी बघायला। पण आता चाचणी जरा लेट आहे, दुपारी 3 वाजता चालू होणार आहे। म्हणून माझा ऑफिसचा मित्र पहिला माझ्याबरोबर जॉबला होता संतोष पाटील, त्याच्याकडे आपण आलेलो आहे आता स्टे करायला, राहायला आलेलो आहे जरा। तर दुपारी चाचणी लेट आहे म्हणून आता पोपटीचा प्लॅन केला आहे। तिघं चौघं आम्ही म्हणून कुकरमध्ये छोटीशी पोपटी करणार आहे। ते जेवण करून पोपटी करून आम्ही मॅच बघायला जाणार आहे। आता दाखवणार पोपटी कशी होणार आहे। चला या। मित्र आहे संतोष पाटील, उत्कृष्ट असे जेवण बनवतात। आता पोपटीची तयारी करतायत, बघा कसा मसाला मॅरिनेट करतायत। पोपटी दाखवणार, कुकरची पोपटी। म्हणून आता आम्ही कोको कोला पितोय। लय भारी वाटते, क्लास बघा, ओरिजिनल आहे, ओक्स मी प्रोफेशनल। पण पब्लिकला काय वाटेल ड्रिंक करतोय, पण आम्ही पितोय थंडा। ये बाबू, हा बघा, हा आमचा मोठा माणूस आहे सर्वेश शिवलकर। हा मोठा माणूस, याची सोय अशी प्रोफेशनल सारखी करायला लागते। बस एका कोपऱ्यामध्ये। चला आता आम्ही चाललोय, पोपटीची आधी तयारी केली आहे। पोपटीमध्ये जो भांबोडीचा पाला लागतो तो आता हाणायला चाललेलो आहे, बाहेर झाडावर चढून काढणार आहे। बघा, हा आमचा माणूस आहे, चतुर्गे खिलाडी संतोष पाटील, झाडावर चढणार, पोपटीचा पाला काढणार। चला आता आम्ही निघतोय। हा बघा आमचा बाबू नितेश भाई। चल बाबू। आता चाललो आम्ही शेतामध्ये, चाललेलो आहे भांबोडीचा पाला आणायला। पाल्याशिवाय मजा नसते पोपटीला। कुकरची पोपटी आहे, सर्व मुलं कमी आलेली आहेत, मित्रमंडळी कमी आहेत। आम्ही एकतर मॅचला आलेलो, पण आता मित्राकडे थांबतोय म्हणून आम्ही शॉर्ट पोपटी करतोय कुकरमध्ये। ती बघा, पण पाला आणायला लागणार आहे भांबोडीचा, तो आता शेतात चाललो आहे पाला आणायला। चला दाखव ना।
शेतामध्ये पेनमध्ये चिंचपाडा गावामध्ये रस्ता कसा आहे बघा, कशी मजा आहे गावाची बघा. वरती झाडं झुडपं आहे. आता जाणार आम्ही बांबुडीचा पाला, जो पोपटीमध्ये पाला लागतो बांबुडीचा, तो पाला आणायला चाललो आहे शेतामध्ये. दाखवणार पाला कसा तोडतात. त्या पाल्याशिवाय पोपटी बनवणे शक्य नाही. तो पाला पाहिजे, त्या पाल्यामुळेच ते शेते पोपटीला. बघा आता आम्ही आलो आहे शेतामध्ये. आता आम्ही घाईमध्ये आलेलो, आम्ही मॅच बघायला आलेलो कबड्डीची. आता आज रायगड चाचणी सिनियर रायगड चाचणी सिलेक्शन टुर्नामेंट आहे, तिकडे आलेलो. पण रायगडची चाचणी जरा लेट आहे कबड्डीची मॅच, म्हणून माझ्या मित्राकडे आम्ही थांबलेलो आहे. आता चाललो आहे आम्ही पोपटीचा पाला लागतो ना बांबुडीचा, तो पाला आणायला चाललो आहे. घरगुती पोपटी कुकरमध्ये. आता आम्हाला दिवसाची पोपटी खायची आहे. दिवसाची पोपटी तर शेतामध्ये करू शकत नाही, म्हणून आम्ही कुकरमध्ये करणार आहे पोपटी. त्याच्यासाठी पाला आणायला चाललो. या दाखवतो पाला काय. हा बघा आहे बांबुडीचा पाला. हा पाला शिवाय पोपटीला मजा नाही. हा आहे बांबुडीचा पाला. शेतामध्ये आलेलो आहे. आता आम्ही आमचा नाकवा साहेब बघा, संतोष पाटील डीजे ऑलराऊंडर, आम्ही आणि घेऊन जाणार घरी. बघा इथे काय बांबुडीचा ताजा 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 ताजा. पाला आता जमवायला लागतो. हे घ्या बांबुडीचा पाला. हा आता कुकरमध्ये असा ठेवणार, त्याच्यावर सर्व सामान ठेवणार आम्ही. बघा बांबुडीचा पाला तयारी चालू. जेवढा पाला पाहिजे होता पोपटीसाठी बांबुडीचा पाला, तेवढा आम्ही काढलेला आहे. आता आम्ही चाललो आहे वरती. जरा एक तळा आहे मोतीराम तळा, तो जरा नजारा बघून येतो कसा आहे तळा. आलो आहे तर त्या तळ्याला पण जरा भेट देतो. जवळच आहे. काय आपण तिथं मोतीराम तलाव. तलाव आहे. चला बाबू तलावाकडे, गाडीवर नाही, तलावाला जायचं आहे. घे मग माहित. आता आम्ही आलो आहे मोतीराम तलाव बघायला. बघा रस्ता बघा. आता आम्ही जाणार आहे मोतीराम तलाव. पेन चिंचपाडा हा गाव आहे, तलाव आहे बघायला. हा बघा आहे पेन मधला मोतीराम तलाव. असा नजारा आहे बघा. हिरवळ मध्ये पाणी. असं वाटते हिरवळ मध्ये जरा बरं वाटते की नाही, मजा येते की नाही. कधीतरी पेन मध्ये चिंचपाडा या गावी येऊन या धरणाला भेट द्या. तलाव बांबुडीचा पाला काढून झाला आणि तळा पण बघून झाला. आता चाललो आम्ही पोपटीची तयारी करायला. घरी चाललोय आता पोपटीची तयारी करायला पेनमध्ये. चला आता आम्ही आलेलो आहे घरी. संतोष पाटील डीजे ऑलराऊंडर बिल्डिंगमध्ये राहतो.
तुरीच्या शेंगा, एवढ्याच्या शेंगा, हे बघा हे वेगवेगळ्या शेंगा आहेत. आता बघा हाय चणा आयटम, हे बघा ह्या वेगळ्या शेंगा आहेत. आणि आहेत आमच्या तुरीच्या. पोपटीची चव कशी येईल बघा. आता वेगवेगळे शेंगा आहेत. हे सर्व शेंगा कुकरमध्ये टाकणार.
आता रेडी झालेला आहे. आता कुकर रेडी झालेला आहे बघा. आता चाललो आम्ही बनवायला. अभी मजा आएगा ना भिड़ो. मंडळी आता आपली पोपटी झालेली आहे. थोड्याच वेळात आम्ही आता पोपटी खायला चालू करणार आहे. दाखवणार कुकरची पोपटी कशी असते. हे बघा आता आमचे संतोष मित्र कशी पोपटी ओपन करतायत. बघा आता पोपटी कुकरची पोपटी पलटी काय आरामात. हा बघा ड्रम आहे. ड्रम लय गरम आहे. चट्टा बसलेला. चला पोपटी स्टार्ट. हे बघा चिकन. हे पलटी पलटी मसाला चिकन हे मॅरिनेट केलेलं आहे. बघा कसा फॉइल पेपर मध्ये पॅक. बघा असा दिसला पाहिजे. बघा ड्रमस्टिक ड्रमस्टिक ते पॅक करायचं थंड होईल. चला आता आम्ही टेस्ट करतोय पोपटीच्या शेंगा. छान एकदम एक नंबर. हे आमचा नाको आहे डीजे ऑलराऊंडर संतोष पाटील. शिजल्या ना एक नंबर शिजले आहे. हा बघा कसा आहे. ड्रमस्टिक बँजो वाजवणार. ओ भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार. बघा अंडा. अंडे हो या मंडे रोज खावा अंडे. स्पेशल घरगुती कुकर पोपटी. हे चालू करतं खायला. मंडळी आता आपण आज आलेलो पेनला. आज आपण कुकरमध्ये व्हिडिओ बनवलेली आपण पोपटीची. ती आता व्हिडिओ झालेली आहे. यूट्यूब चॅनलला जावा माझ्या राकेश परब 03 आणि व्हिडिओ बघा. आता आपण पिकनिक म्हणून एक मॅच बघायला आलेलो. रायगडची आज जिल्हा चाचणी कबड्डीची मॅच आहे म्हणून जरा लेट मॅच होणार होती म्हणून आता मित्राकडे थांबलेलो संतोष पाटील म्हणून. त्यांनी आज बेत केलेला आमचा कुकरमध्ये छोटीशी पोपटी बनवून दिलेली आम्हाला. म्हणून ती पोपटी आता व्हिडिओ टाकणार आहे आम्ही यूट्यूब चॅनलला. माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे राकेश परब 03. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.